नमस्कार. सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. जिल्ह्यात 936 जिल्हा परिषद शाळा झाल्या तंबाखूमुक्त. ठाण्यामध्ये आज सकाळी मोठी वाहतूक कोंडी. आणि ठाणे, कल्याण डोंबिवलीमध्ये आज रामनवमीचा उत्साह. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. तंबाखूच्या चवीमुळे तोंडाच्या कर्करोगाला निमंत्रण मिळत असताना देखील अनेक जण तंबाखूच्या आहारी जाताना दिसतात. मात्र विद्यार्थी दशेतील मुलांना तंबाखूपासून परावृत्त करण्यासाठी तंबाखूमुक्त शाळा हा उपक्रम राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून राबवला जातो आहे. सिव्हिल रुग्णालय, सलाम मुंबई फाउंडेशन आदींच्या माध्यमातून केलेल्या जनजागृतीने जिल्ह्यात 936 जिल्हा परिषद शाळा तंबाखूमुक्त झाल्या आहेत. शाळाच्या जवळपासच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास बंदी असताना काही ठिकाणी पानटपरीवर विडी, सिगारेट, गुटखा, ई-सिगारेट विकली जाते. जिल्ह्यात विद्यार्थी तंबाखू सेवनापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न जिल्हा आरोग्य प्रशासन, ठाणे सिव्हिल रुग्णालय, सलाम मुंबई फाउंडेशनसह 174 तंबाखूमुक्त आरोग्य संस्था यांच्या मार्फत तंबाखूमुक्त शाळा अभियान राबवले जात आहे. यासाठी शाळांमध्ये जाऊन जनजागृती शिबिर, पोस्टरद्वारे विद्यार्थ्यांना तंबाखूच्या सेवनाचे दुष्परिणाम याची माहिती दिली जात आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या 3153 शाळांपैकी 936 शाळा तंबाखूमुक्त झाल्या असल्याची माहिती सिव्हिल रुग्णालयाच्या दंतशल्यचिकित्सक डॉक्टर अर्चना पवार यांनी दिली. 2017 पासून सुरू झालेल्या तंबाखूमुक्त शाळा अभियानात काही निकष ठेवण्यात आले आहेत. यामध्ये शाळेत साधारण 5 फूट उंचीचे तंबाखू जनजागृतीचे फलक लावणे आवश्यक आहे. शाळेच्या आवारापासून 100 मीटर परिसरात तंबाखू विक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी. शाळेत तंबाखूजन्य पदार्थ किंवा त्या संदर्भात काही आढळणार नाही. शाळेची तंबाखूमुक्त समिती असावी, यात विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी समावेश असावा. शैक्षणिक संस्थेत किमान 6 महिन्यातून एकदा तंबाखू नियंत्रण आधारावर कार्यक्रम आखणे महत्त्वाचे आहे. सर्व निकष शाळेने पूर्ण केल्यावर ही माहिती सलाम मुंबई फाउंडेशन वर पाठवायची असते. ठाणे सिव्हिल रुग्णालयाच्या माध्यमातून 2023-24 या वर्षात 10,303 व्यक्तींची मौखिक तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये तंबाखूचे दुष्परिणाम यावर समुपदेशन केलं असता 120 व्यक्तींनी तंबाखू सोडला आहे. तंबाखू शाळामुक्तीच्या उपक्रमात शिक्षण विभागाचा खूप मोठा वाटा आहे. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे, तंबाखू, गुटखा खाऊन थुंकणे, गैरमार्गाने तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणे यावर पाळत ठेवून 2017 पासून आतापर्यंत जिल्ह्यात 14 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली. माजिवडा मानपाडा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने कारवाई केली.
महापालिका आयुक्त सौरभराव यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण विभागाच्या वतीने करण्यात आली. या कारवाईत मोघरपाडा तलावाच्या शेजारी सुनील सिंग यांचे चालू असलेले तळ+2 मजली आर.सी.सी. इमारतीचे बांधकाम निष्कसनाची कारवाई करण्यात आली. इमारतीचे दुसऱ्या मजल्यावरील स्लॅबचे बांधकाम गॅस कटर आणि ट्रॅक्टर ब्रेकरच्या सहाय्याने तोडण्यात आले. शहरात होणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरूच ठेवण्याचे निर्देश आयुक्तांनी संबंधित विभागाला दिले आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघात 25 तारखेपासून लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. ही माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली. या वेळेला कल्याण लोकसभा 24 मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी 25 तारखेपासून लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचे जाहीर केले आहे. 25 एप्रिल ते 3 मे पर्यंत हा उमेदवारी अर्ज भरण्यात येणार असून या दरम्यान 3 दिवसाच्या सुट्ट्या येत असल्याने उमेदवारांकडे 5 दिवस उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ असल्याचे सातपुते यांनी सांगितले आहे. तर दुसरीकडे 4 ते 6 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ असून या दरम्यान 3च्या नंतर सर्व उमेदवारांना निवडणुकीचे चिन्ह देण्यात येणार आहे. त्याचबरोबर मतदारांचा टक्का वाढवणे यासाठी निवडणूक आयोगाकडून विशेष प्रयत्न सुरू असून मतदानाच्या दिवशी कल्याण लोकसभेतील 7 विधानसभा मतदारसंघात महिला, युवा आणि दिव्यांग मतदारांसाठी एक विशेष मतदार केंद्र असणार आहे. या मतदार केंद्रात महिला मतदान केंद्रात फक्त महिला कर्मचारीच त्या ठिकाणी असतील तर युवा मतदार केंद्रात युवा कर्मचारी असतील आणि दिव्यांग मतदार केंद्रात दिव्यांग कर्मचारी त्या ठिकाणी असणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. याबरोबर कल्याण लोकसभेत एकूण 20,18,958 मतदारांनी मतदान यादीत नाव नोंदवले असून यात 9,32,510 महिला मतदार आहे. ठाण्यामध्ये गेले 2-3 दिवस तापमानाचा पारा चढा असून यामुळे ठाणेकर हैराण झाले आहेत. काल ठाण्यामध्ये सर्वोच्च म्हणजे 42.8 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर सर्वात कमी तापमान 29.9 सेल्सिअसची नोंद झाली. आज दिवसभरही उष्मा जाणवणारा होता, मात्र काही वेळ वातावरण ढगाळही होत होतं. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये आज रामनवमीचा उत्साह पाहायला मिळाला.
जागोजागी रामनवमीच्या शुभेच्छा देणारे होर्डिंग पाहायला मिळत होते. चौकाचौकात प्रभू श्रीरामांचे झेंडे लावण्यात आले होते. संपूर्ण ठाणे, कल्याण, डोंबिवली शहर भगवेमय झाल्याचे पाहायला मिळालं. कल्याण पश्चिमेकडील पारनाका येथील राम मंदिरात रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी प्रभू श्रीरामाची आरती करत जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. यावेळी श्रीरामाची मूर्ती पाळण्यात ठेवून रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. ठाण्यातील राम मंदिरामध्येही राम भक्तांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. रामजन्म झाल्यानंतर ठिकठिकाणीच्या मंदिरात प्रसादही देण्यात आला. ठाण्यामध्ये आज सकाळी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अचानक रस्ता बंद करण्यात आल्यामुळे ही वाहतूक कोंडी झाल्याचं सांगण्यात आलं. सार्वजनिक बांधकाम विभागाने घोडबंदर रस्त्यावरील युटावर काही दुरुस्तीचे काम हाती घेतल्यामुळे सर्व वाहतूक वळवण्यात आली होती. यामुळे ही वाहतूक कुठे जाण्याचा सांगण्यात आलं. मात्र यासाठी आगाऊ सूचना देण्याची गरज होती अशी वाहन चालकांची तक्रार होती. तर वाहतूक शाखेने या बंदची कल्पना आधीच दिली होती. यासाठी पुलावर फलकही लावण्यात आले होते. मात्र यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास झाला. याची फारशी कल्पना नसल्याने मोठी वाहतूक कोंडी यावेळी अनुभवायला मिळाली. मित्राच्या बायकोकडे का बघतो फक्त एवढे विचारले. एकाचा राग इतका अनावर झाला की त्याने दोघांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. कल्याण रेल्वे स्थानकात ही घटना घडली. कल्याण GRP पोलिसांनी अरुण कांबळे या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. कल्याण रेल्वे स्टेशनवर असलेल्या रेल्वे तिकीट बुकिंग ऑफिस बाहेर रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास काही लोक उभे होते. एक व्यक्ती एका महिलेला सातत्याने बघत होता. हे बघून दिवा खेतकर या 28 वर्षीय तरुणाने त्या व्यक्तीला विचारले की तू माझ्या मित्राच्या बायकोला का बघतोय? दिवा याने फक्त एवढेच विचारलं. समोरच्या व्यक्तीला जाब विचारल्याचा राग आला. त्याने आपल्या जवळ असलेले धारदार शस्त्र काढून दिवा याच्यावर हल्ला केला. दिवाच्या मानेवर जखमा झाल्या. एवढे नाही तर यावेळी दिवा याला वाचविण्यासाठी गेलेला राजू राऊळ याच्यावर देखील या व्यक्तीने हल्ला केला. राजू यांना देखील किरकोळ जखम झाली आहे. कल्याण GRPने गुन्हा दाखल करत हल्ला करणाऱ्या अरुण कांबळे याला अटक केली. अरुण चंदन नगर खडवली येथील राहणारा आहे. अरुण याला अटक करत पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मी भाजपसोबतच महायुतीचा प्रचार करणार आहे, असे स्पष्टीकरण गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी दिलं आहे. गोरपे गावात गावदेवी मंदिराची प्रतिष्ठापना होती. त्या निमित्ताने तिथे गेले होते. कोणाच्या प्रचारासाठी आम्ही गेलो नव्हतो. असा हे सर्व तिथे होईल मला माहित नव्हतं. मी भाजपसोबत आहे. मोदींना पंतप्रधान करायचं आहे. भाजपची जी भूमिका आहे त्यासोबत मी आहे. महायुतीचा प्रचार करणार असं स्पष्टीकरण भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी दिले आहे. अंबरनाथ मलंगड परिसरातील एका गावात मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला खासदार संजय राऊत उपस्थित होते. यावेळी निघालेल्या स्वागत यात्रेत जीपमध्ये खासदार संजय राऊत, ठाकरे गटच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यासह सुलभा गायकवाड दिसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. कल्याण पूर्व येथील भाजपा शिवसेनेतील वाद शमला नसल्याच्या अनेक चर्चा देखील रंगू लागल्या होत्या. याबाबत भाजपा जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांच्यासह भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं. यावेळी बोलताना सुलभा गायकवाड यांनी मी तिथे प्रचाराला गेले नव्हते. गावदेवी मंदिराची प्रतिष्ठापना होती त्या निमित्ताने तिकडे गेले होते. तिकडे असा काही प्रकार होईल असे मला माहित नव्हतं. मी भाजपासोबत आहे. मोदींना पंतप्रधान करायचं आहे.
भाजपची जी भूमिका आहे त्यासोबत मी असेल महायुतीचा प्रचार करणार असे सांगितले. तर भाजपा जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी विरोधकाच्या पायाखालची वाळू सरकल्याने असे प्रकार करत असल्याची टीका महाविकास आघाडीवर केली. मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनाचा कार्यक्रम होता. आमदार गणपत गायकवाड यांच्या अनुपस्थितीत त्याच्या पत्नी सुलभा गायकवाड या कार्यक्रमास गेल्या. स्वागत यात्रे जीपमध्ये सर्वात आधी गेल्या, त्यानंतर खासदार संजय राऊत, वैशाली दरेकर त्या जीपमध्ये आले. अशा पद्धतीने राजकारण करण्याची काही गरज नव्हती. तो कार्यक्रम गावकीचा होता. धार्मिक कार्यक्रमाला राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. भाजप कार्यकर्ते व आमदार गणपत गायकवाड समर्थक हे त्यांच्या भूमिकेसोबत आहेत. गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड देखील भाजपासोबतच आहेत. त्यांचा महाविकास आघाडीला कोणताही पाठिंबा नाही. त्या खंबीरपणे मोदीजींना पंतप्रधान बनविण्यासाठी महायुतीच्या सोबत आहेत. ठाण्यामध्ये आज दुपारच्या सुमारास अचानक वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे ठाणेकरांचे मोठे हाल झाले. सध्या उष्म्याची लाट ठाण्यामध्ये असून अशा परिस्थितीत वीज गायब झाल्यामुळे ठाणेकर घामाच्या दारेत न्हाऊन निघाले होते. वीज यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे हा वीज पुरवठा गायब झाल्याचं सांगण्यात आलं. कळवा ते अगदी ऐरोली वाशी या भागातही वीज पुरवठा खंडित झाल्याच्या तक्रारी होत्या. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. जिल्ह्यात 936 जिल्हा परिषद शाळा झाल्या तंबाखू मुक्त. ठाण्यामध्ये आज सकाळी मोठी वाहतूक कोंडी. आणि ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये आज रामनवमीचा उत्साह. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूबचे अनेलला अवश्य भेट द्या. मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.